जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल, निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक। एसी जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057 26 29। थोर संत सावता महाराज यांची संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने कर्जतमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आले होते। यावेळी नगराध्यक्षा रोहिणी गुले, मनीषा सोनमाळी, बप्पाजी धांडे, दत्तात्रय शिंदे, सुरेश खिस्ती, सुनील शेलार, अक्षय राऊत, सचिन घोले, अनिल गदादे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रफुल्ल नेवसे, डॉक्टर राऊत, उद्धव भोगे, विशाल मेहत्रे, रामदास हजारे, महादेव खंदारे, राजेंद्र खराडे, गोदड सोनमाळी, यशवंत जाधव, किरण भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सकाळी संत सावता महाराज मंदिरामध्ये विधिवत पूजा अर्चा करून सोहळ्याची सुरुवात झाली। यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.ब.प. कांताबाई सोनटक्के यांचे कीर्तन सेवेने भाविक मंत्रमुग्ध झाले। त्यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून सावता महाराजांची विठ्ठल भक्ती, परमेश्वर भक्तीची प्रेरणा तसेच आजच्या पिढीतील जीवनशैलीवर मार्मिक विवेचन केले। यानंतर या ठिकाणी महाआरती कार्यक्रम झाला। यानंतर शेखर सायकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक कर्जत शहरामधून काढण्यात आली। पारंपरिक टिपरी नृत्य हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले। रात्री विजय खराडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या संपूर्ण सोहळ्याचे सुयोग्य नियोजन सावता महाराज मित्रमंडळ कर्जत यांच्या वतीने करण्यात आले। स्थगित करतो, तू मागितलं ना दुःख तर मी दुःख देऊ शकत नाही, पण मी माझा वेळ आणि मी स्वतः तुम्हाला तुझी समर्पक भावनेने सेवा करू शकतो। म्हणून मला सांगायचंय की तेने जीवा सुख। लक्ष आहे ना मंडळी, लक्षपूर्ण कीर्तन ऐका, चिंतन खूप गोड आहे। म्हणून तेने विन जीवा सुख नोही, आणि त्याच्या व्यतिरिक्त येरती माईके दुःखाची जळती नाही आधी नाही अंती नाही अवसानी। आधी नाही, अंती नाही आणि अवसानी नाही। ब्रह्मगिरी समुद्री किरण महिला असं म्हणती, मी म्हणून टिकली नाही तर दुसरी राहिली नसती, मग कोणची राहिली असती ते त्यांची त्यांनाच माहिती। विढाला हा लक्षपूर्वक काय का आपल्याला मुद्दा पाहिजे आहे बघा। हा मग त्या ठिकाणी त्या बिचारीनं महाराज गळा नवऱ्याच्या नावचे, कंबर तिचं असतं, कंबर पट्टा नवऱ्याच्या नावचा बनवते, पाय तिचे असतात पण जोडवे नवऱ्याच्या नावचे घालते। समर्पक भाव आहे, देह समर्पिचे देवा, सगळं तिने समर्पण केलं नवऱ्याला। हळूहळू प्रपंच सुरू झाला। प्रपंच सुरू झाल्याच्या नंतर मास्तर, पूर्वीची भाषा, आता सर म्हणतात। पहिले मास्तर म्हणायचे, आता नुसतं सर, माग सर, पुढे सर, माग सर। मास्तर असा आवाज दिला, चांगली बारबाई होती। मोठ्याने आवाज दिला, मास्तर उठून उभा राहिले। बाईसाहेब का आवाज देताय तुम्ही, या की आतमध्ये? ठीक आहे, आतमध्ये आला। खुर्ची वगैरे बसायला दिली, खुर्ची वगैरे बसायला दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी बोला की बाईसाहेब कशासाठी आला तुम्ही, काय काम आहे तुमचं? सांगितलं काही नाही हो, माझ्या पप्प्याचं नाव शाळेमध्ये टाकायचंय, पिंट्याचं नाव शाळेमध्ये घालायचंय। घाला की, काय हरकत नाही। काय नाव आहे तुमच्या बाळाचं? पिंट्या नाव आहे, पिंट्या। त्याच्या बापाचं? म्हटले त्याच्या बापाचं नाव घेऊ नका, नाही तर पाहिजे तुमच्याकडे। आधी माझी शक्ती एकदा उकडल्या लय अवघड आहे। अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमैसासुर मर्दना लागून त्रिविध तापाचे करवया झाडे भक्ता लागी तू पाऊशी निर्वाणी भले भले झुकले बाबा तुमची काय धरे मी कसकस आहे।
इकडं वाघ असला बाहेर तरी घरी गेलं की म्याव. मग त्या ठिकाणी सांगितलं पप्याचं बापाचं नाव टाकायचं नाही. वाघ म्हटली माझं नाव टाका त्याच्या नावापुढं. मास्तर म्हणले तसा कायदा आला नाही, वकील साहेबांना विचारा जाऊ, आपल्या कीर्तनात सुद्धा आहेत. तसा कायदा आला नाही आणि तुम्ही तशी केस त्या ठिकाणी द्या. तुमच्या बाजूने निकाल लागला की तुमचं पिंट्याच्या नावापुढे नाव आलंच. आणि दुसरे एक सांगतो तुम्हाला मुद्दा म्हणे काय, जोपर्यंत तुम्ही पिंट्याच्या नावापुढे पिंट्याच्या बापाचं नाव टाकत नाही तोपर्यंत त्याच्या एस्टेटीचा वारसदार तुमचा पिंट्या होऊ शकत नाही. दृष्टांत संपला. कळलं ना? आता सिद्धांत ऐकून घ्या. तसं आपण जर देवाचं नाव घेतलं नाही तर देवाच्या सुखरूपी एस्टेटीचे वारसदार आपण होऊ शकत नाही. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ते रुक्मिणी आई साहेबाला नेलं आणि सुवर्ण महालामध्ये ठेवलं त्यावेळेस ती चिंतन कोणाचे करत होती? कृष्ण कन्हैयाचं. शृंगार कोणासाठी करत होती? कृष्ण कन्हैयासाठी. ती म्हणती मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की किसकी ने मेहंदी. संध्याकाळचा महाप्रसाद या ठिकाणी होणार आहे. मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग. त्यांचं कौतुक करावं थोडंच आहे. आता जय विठ्ठल करू, बोलिलेले पुरे अभंग घेऊ आणि आरती घेऊ. मग तुम्ही तिकडं आणि आम्ही इकडं.
संत शिरोमणी सावता महाराज की बोला पुंडली गौरदेवा। सोनटक्के भवरवाडीकर आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्या आणि कीर्तनरूपी सेवेचं पुष्प सद्गुरू गोदड महाराजांच्या चरणी आणि संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी समर्पित केलं। याबद्दल आपणा सर्वांच्या वतीने त्यांचं ऋण व्यक्त करतो। सोनटक्के महाराज यांनी अतिशय सुश्राव्य असं कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी त्यांनी दिली। अतिशय ओघवत्या शैलीमध्ये मंत्रमुग्ध करणारं कीर्तन ऐकताना सर्व श्रोते अगदी भारावून गेलेले होते। त्यांचा या ठिकाणी सन्मान खंदारे परिवाराच्या वतीनं केला जातोय। श्री प्रकाश आप्पा खंदारे यांना विनंती आहे। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये। गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी। गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू। मग वाट कसली बघताय, एकदा भेट द्याच। गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे। ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत। संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404 120069।